सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी YouTube चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। आता येणारा जो गुरुवार आहे 11 तारखेला येणारा गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या। तर गुरुवार सोबत महालक्ष्मी मातेचं व्रत आणि आलेली अमावस्या यामुळे बऱ्याच लोकांना संभ्रम पडतो की अमावस्या आली तर गुरुवारचं व्रत करायचं का, पूजा विधी करायची का, ह्या सगळ्यांवर प्रकाश टाकणारा किंवा या सगळ्यांविषयी माहिती टाकणारा या व्हिडिओ आपण याआधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे। पण त्याविषयी मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते की गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत हे वाराचं व्रत आहे। म्हणजे गुरुवार या वारावर केलेलं वारावर करायचं म्हणजे या वाराच्या दिवशी करायचं हे व्रत आहे। त्यामुळे याचा गुरुवारच्या मार्गशीर्ष महालक्ष्मी मातेच्या व्रताचा आणि तिथीचा काहीही संबंध नसतो। त्यामुळे अमावस्या जरी आली तरी आपल्याला गुरुवार महालक्ष्मी मातेचं व्रत हे करायचं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महालक्ष्मी मातेची जी सगळ्यात मोठी पूजन जे असतं ते लक्ष्मी पूजन आपण त्या अमावस्येलाच करतो। त्यामुळे जर विचार करायचा झाला तर अमावस्या आणि गुरुवार ते पण महालक्ष्मी मातेचं व्रत हा दोन्ही योग जे एकत्र आले आहे हा फार छान सुवर्ण काळ या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला आहे। आणि त्यामुळे आपल्याकडनं आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जितके जास्त शक्य होईल तितक्या जास्त आपण सेवा कराव्या। कारण खरंच खरोखर आपल्या म्हणजे आपल्या भूतलावर हे केले जाणारं अतिशय खूप छान आणि प्रभावी असं आणि मनोकामना पूर्ण करणारं असं व्रत आहे। या व्रताचे अनेक जणांना खूप छान फायदे पण मिळालेले आहेत आणि विशेष म्हणजे जर आपण मनोभावाने जर हे व्रत केलं तर याचे उत्तम दाखले आपल्याला माता महालक्ष्मी माता जरूर देतात। तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे की आपल्याला अमावस्येच्या दिवशी एकतर ह्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारची अमावस्या आलेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी न चुकता जर तुम्हाला शक्य होत असेल, तुम्ही जर कोहळा तुमच्या घराच्या दारावर जर कोहळा बांधलेला नसेल तर जरूर वेळात वेळ काढून गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्या दाराच्या वर म्हणजे जेणेकरून तुमच्या घरी कोणीही येणारा जो व्यक्ती आहे तो त्या कोहळ्या खालून प्रवेश करेल अशा पद्धतीने आपल्या दारावर कोहळा तुम्ही जरूर बांधा। कोहळा कसा बांधायचा यावर देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळून जाईल आणि ह्या कोहळ्याचे खूप छान फायदे आहेत। सगळे नकारात्मक शक्ती नकारात्मकता जी आहे दुसऱ्यांच्या पायाने येणारी आपल्या घरामध्ये ती बाहेरच्या बाहेरच थांबवण्याचं कार्य हे कोहळा करत असतो। बरेच जणांना या गोष्टींवर विश्वास नसतो पण तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही खात्रीपूर्वक ही गोष्ट करा, कोहळा अवश्य तुम्ही दारावर बांधा। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आलेला आहे गुरुवार। आपण सगळेजण गुरुवारी आपण फरशी आपल्या घराची फरशी ही पुसत नाही पण या दिवशी आलेली आहे अमावस्या त्यामुळे आपल्याला गुरुवारी फरशी पुसायचीच आहे आणि ती म्हणजे आपल्याला हळद, गोमूत्र आणि खडेमीठ टाकून फरशी पुसायची आहे। त्यामुळे सर्व नकारात्मक शक्ती आपल्या घरातील आपल्या वास्तूतील नकारात्मक शक्ती ह्या घर सोडून निघून जातात। त्याचप्रमाणे जे काही लहान सहान वास्तुदोष आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात ते सुद्धा दूर होतात। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दर गुरुवारी म्हणजे आपण लक्ष्मी मातेचं पूजन करत असतो आणि दर गुरुवारी आपण आपल्या रोजच्या ज्या देवपूजेमध्ये आपण तुळशी पूजन करत असतो त्या तुळशी पूजनामध्ये तुम्हाला माहित असेल या आधीच्या पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। म्हणजे खूप सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे काही छोटे छोटे उपाय सांगितले आहेत त्यामधला हा उपाय आहे। तुम्ही अवश्य करा, या गुरुवारपासून सुरू केलं तरी चालेल। तर आपल्याला काय करायचं आहे की या गुरुवारी म्हणजे आपण ज्यावेळेस लक्ष्मी पूजन तुळशीचं ज्यावेळेस आपण पूजन करतो तर याच गुरुवारपासून सुरुवात करा जर तुम्ही नसेल करत तर। आणि प्रत्येक गुरुवारी तुळशी पूजन करताना प्रत्येक गुरुवारी ज्यावेळेस आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करतो त्यावेळेस थोडंसं वाटीभर आपल्याला आधी दूध अर्पण करायचं आहे तुळशी मातेला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून किंवा नुसतं श्रीम 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 असं 3 वेळेस किंवा ओम 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 असं 3 वेळेस म्हणून आपल्याला तुळशी मातेला दूध आणि जल अर्पण करायचं। दूध वेगळं अर्पण करायचं आणि पाणी वेगळं अर्पण करायचंय। हा तुम्ही दर गुरुवारी हा उपाय करा, तुमच्या घरीच आर्थिक सुबत्ता तुम्हाला झालेली नक्की जाणून येईल।
आणि आता बरेच वर्ष झाले मी हा उपाय करते. खरंच खूप छान, अगदी सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे. नंतर आहे मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताविषयी. तर आपण गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत मांडणी तर करणार आहोत, उद्यापन देखील करणार आहोत. तर या उद्यापनामध्ये तुम्ही सुवासिनींना ज्या वेळेस बोलवाल त्यावेळेस आपल्याला सुवासिनींची ओटी ही नक्की भरायची आहे. तुम्ही 5 सुवासिनींची भरा. जर तुम्हाला नसेल वेळ, नसेल शक्य, तर तुम्ही एका सुवासिनीची तरी भरली तरी चालेल. पण माता लक्ष्मी म्हणून त्यांचं पूजन करून तुम्ही त्यांची ओटी अवश्य भरा. कारण उद्यापन करताना आपण काय करतो की बायांना बोलवतो, पोथी वगैरे वाटप करतो. आता पोथी वाटप करणं ही पुरातन म्हणजे खूप जुन्या काळाची पद्धत होती आणि पोथी वाटप करण्याचा उद्देश हाच होता की या व्रताचा प्रचार आणि प्रसार व्हावा. पण आता हे व्रत जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे तुम्ही त्या पोथीऐवजी आणखीन काहीतरी उपयोगाची वस्तू तुम्ही देऊ शकता. पण शक्य झाल्यास ओटी ही अवश्य तुम्ही एखाद्या सुवासिनीची का होईना भरणं आवश्यक आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण महालक्ष्मी मातेचं व्रत मांडणी करतो त्यावेळेस न चुकता, या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की आपल्याला सर्वप्रथम भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे गणपती पूजन झाल्यानंतर. आणि त्यांना आपल्याला माता लक्ष्मीसह येण्याचं आपल्या घरी येण्याचं आवाहन करायचं आहे. कारण ज्या वेळेस आपण माता लक्ष्मीला आपल्या घरी बोलवतो तर माता लक्ष्मीचं वाहन हे घुबड आहे. आणि माता लक्ष्मी जर आपल्या घरी आपण त्यांना एकटं बोलवलं तर त्या घुबडावर बसून आपल्या घरी येतील. आणि असं म्हणतात ज्या घरावर, आणि जर का ते माता लक्ष्मी समजा आकाश रूपाने आपल्या घरी आल्या, घुबडावर बसून आल्या, तर ते घुबड राहणार कुठं? तर ते गच्चीवर बसणार, आपल्या घराच्या छतावर बसणार. आणि घरावर घुबड बसणं ही अतिशय अशुभ घटना आहे. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला एकटीला बोलवायचं नाहीये, त्यासोबत त्यांची पत्नी म्हणजे विष्णू भगवानांना आपल्याला आमंत्रित करायचं आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला भगवान विष्णूंना आमंत्रित करायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की तुम्ही माता लक्ष्मीसह माझ्या घरी या. त्यावेळेस ते दोघे जण गरुडावर बसून आपल्या घरी, आपल्या पूजेच्या ठिकाणी येतात आणि आपला कृपाशीर्वाद आपल्याला देतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जर का आता आपण स्वतःहून विचार करा, जर आपण एकटं जर कुठे गेलो तर आपल्याला चिंता असते की आपल्या घरी की बा यांचा डबा झाला असेल का, की आपले पती जेवले असतील का, त्यांचं झालं असेल का व्यवस्थित काम वगैरे. आपलं लक्ष सगळं घराकडे असतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण दोघं जण कुठे बाहेर गावी जातो तेव्हा आपण निशंक मनाने जातो. त्यामुळे या पूजनावर देखील आपल्याला माता लक्ष्मींना भगवान विष्णूंसह आमंत्रित करायचं आहे आणि नंतरच आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने पूजन करा, तुम्हाला खरोखर खूप छान अनुभव येईल. हा मी माझा स्वतःचा अनुभवावरून सांगते. आणि पुढची गोष्ट, ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण व्रताचं उत्तर पूजा करतो, तर उत्तर पूजा केल्यानंतर आपण ज्या काही पूजेची जी सामग्री आहे ती फांद्या वगैरे आहे, त्या फांद्या निर्वाल्यात न टाकता आपल्या घराचे जे 4 कोपरे आहेत त्या 4ही कोपऱ्यांमध्ये त्या फांद्या आपल्याला माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं नाव घेऊन आपल्याला त्या तिथे ठेवून द्यायच्या आहेत. आणि जेवढं जास्त शक्य होईल तेवढं महालक्ष्मी माताच्या व्रताच्या पूजावर आपल्याला भगवान विष्णूंचं नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम, राम रक्षा, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची इतर काही जी स्तोत्र आहे ते वाचन आपल्याला जर केलं तर ही आपली जी मार्गशीर्ष महिन्याची जी सेवा आहे ती निश्चितच फलद्रूप होणार आहे. तर आशा करते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल, तुमच्या माहितीत थोडंफार भर पडली असेल असा विश्वास ठेवते आणि अशी खात्री बाळगते. आणि इथे व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.